नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज एक वेगळा ऊसाचा आपण मला हे घ्यायचं आहे की हे रान फार चिबड आहे. इथं कधी गुंट्याला 1 टनाच्या वर ऊस कधी गेलेला नाही आहे आणि खर्च प्रचंड करायचे हे शेतकरी. तरी पण काय व्हायचं, इथं निचरा चांगला नसल्यामुळे प्रॉब्लेम यायचा. इथं अक्षरशः म्हणजे जानेवारी पर्यंत पाणी द्यायला लागत नाही. बरोबर आहे, एकदा पाऊस चालू झाला की जानेवारी पर्यंत पाणी द्यायला लागत नाही. असं हे रान एकदम चिबड आहे. सर्व चिबड रान असणाऱ्या शेतकऱ्यासाठी हा खास एपिसोड आपल्याला करायचा आहे की चिबड रान असलं तरी त्याच्यात ज्यावेळी तुम्ही बाहेरची अल्ट्राशी वापरणार त्यावेळेला ऊस कसा येतो. आता हे जे आमचे मित्र आहेत हजारे साहेब, हे गेले 10 वर्षापासून करत होते आणि मध्ये त्यांनी काय केलं, 2 वर्ष बंद केलं, परत केमिकल मध्ये गेले ते. आणि त्याच्यामुळे काय फरक पडला, केमिकल गेल्यानंतर उत्पादनात काय फरक पडला, कमी झालं का जास्त झालं, तर त्यांच्या तोंडून ऐकूया. तर नमस्कार. नमस्कार. गाव नाव वगैरे सांगा. पोपट हजारे नागठाणे, सांगली जिल्हा. हे जवळजवळ 10 वर्ष पाठीमागून पासून हे अल्ट्राशी बायोरिच वापरतो आहे. मध्येच रासायनिक खत वापरले 1-2 वर्ष, परत नंतर आता सलग 4-5 वर्ष झालं चालू आहे. तर ह्याचा रिझल्ट प्रत्येक वर्षी वेगवेगळा भेटायला लागलेला आहे. ऊस जवळजवळ 1.25 टनाच्या दरम्यान अवरेज पडतंय. बिन 1 रुपया खर्च करत नाही केमिकलसाठी. फक्त बायोरिच अल्ट्रासी एक 4 ते 5 फवारण्या माझ्या होत्यात, व्हायला पाहिजेत तर जवळजवळ 10-12 अंदाजे फवारणी व्हायला पाहिजेत, आवळवण्या किंवा फवारण्या. पण आता हे माझ्या थोड्याच होत्यात, कारण क्षेत्र जास्त असल्यामुळे मला प्रॉपरली लक्ष देता तिकडे येत नाही. पण 10 फवारण्या झाल्यानंतर ह्याचा रिझल्ट अप्रतिमच आहे. कमीत कमी 10 ते 20% वाढ ही 100% निश्चितच आहे. नाही, आता आपलं रान किती चिबड होतं सांगा. रान चिबडच आहे. चिबड म्हणजे पाणी चोपण भाग आहे हा. चोपण भाग आहे. आणि पीएच ज्यादा आहे. पीएच ज्यादा आहे त्याच्यामुळे. आणि ते पिकाची पीएच किती आहे तरी? 8च्या दरम्यान आहे. 8च्या. आणि हे पाण्याचा पीएच? ती नदीचंच पाणी आहे आपल्याला. म्हणजे ह्या क्षेत्राचा विषय असा आहे की रान हे पीक अपटेक करत नाही. मग अपटेक करण्यासाठीच ह्याचा जास्त उपयोग म्हणजे झालेला आहे असं दिसून आलं. हो. आता हा जो ऊस आहे तुम्ही लावलेला, हा कधी लागण आहे? हे 15 डिसेंबर. 15 डिसेंबरची लागण आहे. 6 महिने झाले. 10,001 ऊस. 10,001 व्हरायटी आहे. हा, तर त्यात काय वाटतं इतर शेतकऱ्याकडलं आणि तुमच्यामध्ये काय फरक वाटतो? मी समाधानी आहे, कारण मी रासायनिक खताच्या पायरी चढलेलं नाही दुकानाची. किती वर्ष झाली? जवळजवळ 4 वर्ष झाली पूर्ण. म्हणजे 4 वर्ष तुम्ही काय वापरत नाही? काय वापरत. तर मला सांगा, तुम्ही मध्येच पहिलं 10 वर्षापूर्वी चालू केलं, मध्येच आपला कॉन्टॅक्ट नसल्यामुळं तुम्ही ते बंद केलं होतं म्हणण्यापेक्षा तुम्हाला मिळालं नाही मटेरियल. आता झाला विषय काय, रासायनिक मी त्यावेळेस चालू केलं, पण त्याचा मला असाही पेट दिसून आला की रासायनिक खताला पैसे म्हणजे जास्त खर्च व्हायला लागला. आणि जास्त खर्च झाल्यामुळं ते मला परवडेना. उत्पादन किती जास्त येत होतं का? उत्पादन कमी व्हायला लागलं. उत्पादन कमी व्हायला. आणि खर्चाची वाढ झाली, त्याच्यामुळे मला ते अशक्य वाटलं. म्हणजे ते नको. आता तुम्ही सांगा, ज्यावेळी मध्ये रासायनिक 2 वर्ष वापरलं तुम्ही, त्यावेळी एकरी किती खर्च करत होता? एकरी 1 लाख रुपये खर्च केलाय मी. 1 लाख? 1 लाख उसाला? हो, उसाला केलेला आहे. आणि ज्यावेळी सेंद्रिय मध्ये आला त्यावेळी किती करताय? 4 एकरी फक्त रासायनिक खतासाठी ह्याला अल्ट्रासी साठी मी फक्त 4 ते 5 हजार रुपये खर्च केलेला आहे. आणि त्याच्यापासून मला 1 टनाला सर्वसाधारण 4 ते 5 हजार किती एकरला खर्च केला? एकराला 4 ते 5 हजार रुपये फक्त अल्ट्रासी ह्याला केलेला आहे. दुसरं काय नाही. बाहेरीच तर एकदाच घेताय? हो, बाहेरीच वर्षभर वापरतो. शेजारच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? ते आता प्रत्येकाचा विषय वेगळा. म्हणजे प्रत्येकाचे, आता समजा आता तुमचे शेजारी आहेत, हे काय जरा तुमचं जरा नाव आहे. नमस्कार, मी बाळकृष्ण कोरे. मी हजार साहेबाचा शेजारी आहे आणि एक मित्र. आम्हाला हे त्यांचं जे आता ते वापरतात औषध, ते पूर्णपणे आम्हाला पटलेलं नव्हतं. अगोदर आम्ही ऊस बघायला आलतो त्यावेळेला. नंतर आम्हाला ह्यांनी बरेच वेळा असं सांगून पटवून दिलं की मी रासायनिक खत वापरत नाही. आम्हाला दुसरीकडे पण पुन्हा त्यांच्या शेजाऱ्यांच्याकडे बी कळालं की रासायनिक खत वापरत नाही म्हणून.
पैसे यांच्या वडिलांनी दिले ते खतासाठी, पण त्यांनी ते पैसे घेतले नाहीत असं आम्हाला एका यांच्या शेजाऱ्यांनी वयस्कर शेजाऱ्यांच्याकडनं कळालं. ही औषधाचा उपयोग नाही, करतात. ऊस म्हणजे हे रान जे आहे ती चिबड रान आहे. त्या रानाची निचरा म्हणा ही सगळं होत नव्हतं, पण आता ह्यांचं रान भुसभुशीत, माती एक नंबर आहे, माती एक नंबर आणि भुसभुशीत माती आहे. ठीक आहे, सुटसुटीत माती होत्या पूर्णपणे, मातीचं म्हणजे असं भुसभुशीतपणा रानाला आलाय. पहिला असा हात सुद्धा जात नव्हता, 2 बोटं सुद्धा अशी घुसत नव्हती. आता बऱ्यापैकी चांगली 1-1.5 घुसते आता आणि चांगलं आहे. हे बघा, आता आपण जर उभा राहून बघा, म्हणजे अक्षरशः एखाद्या चांगल्या रानात ऊस यावा हा, असा ऊस आला एकदम चिबड रानामध्ये. तर मला वाटतं की हा ऊस येईल किती. माझी एक अपेक्षा आहे की 1.5 टनाच्या आसपास 1.5 टनानं पडेल, लक्षात आलं का. आणि खर्च फार कमी झाला आपला. सरी सांगतो. एवढं चिबड रान असून कांड्या लांब पडलेत बघा. चिबड रान आहेत. हा, ज्या शेतकऱ्यांची रानं चिबड आहेत त्यांच्यासाठी खास हे वरदान आहे की तुम्ही बाहेरची अल्ट्राशी वापरा आणि तुम्हाला हे पाहून घ्या ऊसाची क्वालिटी काय येते ते. तर आपण इथंच थांबूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.